नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय का की जेव्हा आयुष्यात सगळं काही नीट चाललेलं असतं तेव्हा आपण देवाचे फक्त आभार मानून सोडून देतो. पण जसं काही संकट येतं, नोकरीवर टांगती तलवार असते किंवा घरात कोणी आजारी पडतं, तेव्हा मात्र आपण तासन तास देवासमोर बसतो. असं का होतं? आपलं नामस्मरण हे फक्त संकटकालीन सुटका का असतं? आजच्या या विशेष ब्लॉगमध्ये आपण एका अशा प्रवचनावर बोलणार आहोत जे तुमच्या प्रार्थनेची पद्धत कायमची बदलून टाकेल. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 5 फेब्रुवारी. कळकळीचे नामस्मरण. आपलं स्मरण हे बऱ्याचदा वरवरचं असतं. म्हणजे काय? जोपर्यंत आपण सुस्थितीत आहोत तोपर्यंत नामस्मरण होतंय असं वाटतं. पण आयुष्यात थोडा जरी बिघाड झाला की आपलं सगळं लक्ष त्या बिघाडाकडं जातं, देवाकडं नाही. ह्याचं कारण म्हणजे आमची भिस्त कोणावर आहे हे आम्हाला संकटकाळीच कळतं. प्रवचनात 2 सुंदर उदाहरणं दिली आहेत. लहान मुलाला काहीही झालं तरी ते फक्त आईलाच हाक मारतं. त्याला दुसरं तिसरं काहीच माहीत नसतं. द्रौपदीला जेव्हा खात्री पटली की आता या जगात माझं कोणीच रक्षण करता उरलेलं नाही, तेव्हा तिने श्रीकृष्णाचा धावा केला आणि भगवंत धावून आला. जोपर्यंत आपल्याला वाटतंय की मी सावरू शकतो किंवा माझे मित्र मदत करतील, तोपर्यंत आपली हाक कळकळीची नसते. जेव्हा आपण पूर्णपणे शरण जातो तेव्हाच खरं नामस्मरण सुरू होतं. नामस्मरणाच्या 3 पायऱ्या असतात. तुम्ही कोणत्या पायरीवर आहात ते बघा. पहिली पायरी म्हणजे सगळं सुरळीत चालू आहे म्हणून घेतलेलं देवाचं नाव. दुसरी पायरी, संकटात सापडल्यावर देवा आता तुझ्याशिवाय कोणीही नाही या जाणीवेने केलेले स्मरण. तिसरी पायरी म्हणजे हीच जाणीव इतकी पक्की होणं की सुख असो वा दुःख, नामस्मरण खंडित होत नाही. आपण देवाला सांगतो, देवा संकटे नकोत. पण साधू संत काय मागतात? ते म्हणतात, भगवंता आम्हाला संकट येऊ देत. का? कारण संकटकाळीच तुझी खरी आठवण येते. संकटातच आमचा अहंकार गळून पडतो. नुसतं ऐकून उपयोग नाही, तर ते आचरणात कसं आणायचं? प्रवचनात एक खूप सोपी पद्धत सांगितली आहे. पहाटे उठून दिवसभराची धावपळ सुरू होण्यापूर्वी 5 मिनिटं शांत बसा. भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि त्याला सांगा, भगवंता तुझे विस्मरण जिथे होईल तिथे मला जागृत कर. आता तुझ्याशिवाय मला कोणाचाही आसरा नाही, तो करता आहे ही भावना ठेवा. जेव्हा आपण मानतो की त्याला सगळं कळतंय तेव्हा आपण त्याला सारख्या तक्रारी करत बसत नाही. आपण फक्त त्याला आवडेल असंच वागायचा प्रयत्न करतो. शेवटी एक कडू सत्य सांगितले आहे. विषयांचा आनंद म्हणजे भौतिक सुखांचा आनंद हा एखाद्या दारूच्या नशेसारखा असतो. जोपर्यंत नशा आहे तोपर्यंत बरं वाटतं, पण नशा उतरली की माणूस जास्त दुःखी होतो. पण मी भगवंताचा आहे या भावनेत जो आनंद आहे तो कधीच संपत नाही. असा माणूस कधीच जगण्याला कंटाळत नाही. तर मंडळी, आजपासून आपण ठरवूयात की आपलं नामस्मरण हे केवळ तोंडी केलेलं नामस्मरण नसून ती अंतरातून आलेली एक कळकळीची हाक आहे. तुम्हाला हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड उद्धव ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.